गणेश चतुर्थी गणरायाच्या आगमनासाठी लगबग सुरू असताना कोपरगाव शहरात मोठी गर्दी झाली। शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी वीज वितरण कार्यालयाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास 2 वळूंची झुंज सुरू असताना दुचाकीवरून जाणारे दोघे जण वळूंची धडक बसल्यानं रस्त्यावर पडले आणि किरकोळ जखमी झाले असून वाहनांचं देखील नुकसान झालंय। तसेच या वळूंनी परिसरात उभे असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्यानं वाहनांचंही नुकसान झालं। कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयाजवळ अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी 2 वळूंची झुंज सुरू असल्यानं नागरिकांनी ती बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती। तसेच अचानकपणे वळूंची पळापळ सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये देखील धावपळ सुरू झाली। त्यामुळे या परिसरामध्ये या वळूंची दहशत निर्माण झाली आहे। सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेकडे मागणी करून देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यानं एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर परिषदेनं या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। आज गणेश चतुर्थी निमित्त मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी, त्याचप्रमाणे वास्तू चौक या परिसरात 2 वळूंची मोठ्या प्रमाणात लढत झाली। त्या लढतीमध्ये 2 जण गाडीवर जखमी झाले, काही लोकांच्या गाड्यांचे नुकसान झालेले, मार्केटमध्ये पळापळी झालेली। तरी माझी अशी विनंती, नगरपालिका लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करावा। मोठी हानी होण्याची शक्यता होती। मोठ्या प्रमाणात त्या जे महिला गाडीवरून पडली त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। तर यांचं लवकरात लवकर बंदोबस्त करावे ही विनंती आमची। सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव सुरू झालेला आहे। तसंच कोपरगाव नगर परिषदेला आम्ही 4 दिवसापूर्वी अर्ज दिला होता। तर अर्ज दिला असताना त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं गावातील तारी, झाडे, मोकाट जनावरे, कुत्रे यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा। अर्ज दिला असताना त्याच्यात अर्ज देऊन अनेक दिवस होऊन गेले, पण अजूनपर्यंत नगरपालिकेने काही कारवाई केलेली नाही। आत्ता एक 10 मिनिटापूर्वी इथं मोकाट जनावरांचा एवढा मोठा धमाकूळ चालू होता। तर हे नगरपालिकेने याची ताबडतोब बंदोबस्त करावा, अन्यथा काही कोणाला लागलं याची जबाबदारी कोण घेणार? महिलेला पण लागलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे। हो, रहदारीला अडचण होतीये व याची ताबडतोब दखल घेण्यात यावी। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।